बाकी कोणी किती जॉन्टीने डाईव्ह मारली, चौकार जरी गेला पण अण्णाने पायाने चेंडू अडवला, हात वर राहिला पण पायाने चेंडू अडवला. त्यामुळे फिल्डिंगमध्ये एकापेक्षा एक आहेत. किरण शेळकेने चांगली बॉलिंग केली. नवनाथ माळीने फलंदाजीमध्ये पहिल्या मॅचमध्ये 2 चौकार खेचले. तर पहिली मॅच थोडी टफ फाईट होती, कारण 40 धावा डिफेन्स होतील की नाही थोडा प्रश्नचिन्ह होता. कारण काल वाकस संघ भाकरीचा पाडा इथे खेळला. खांडस संघाच्या विरोधात त्यांना सेमीफायनल गमवावी लागली, पण आज मात्र त्यांनी पुन्हा तो पराभव विसरून 3 संघांना पराभवाची धूळ चारली. आणि आता अंथराड नीड वाकस 11 सर्वज्ञ 11 वाकसला इथून मात्र 2 हात करताना दिसेल. आणि फायनल मॅच स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2025 12 जानेवारी 2025 स्वर्गीय भास्कर सुधा मिनमिने यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेली, आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. आणि सर्वच संघांना आपण मनापासून आभार व्यक्त करून 2 संघांना फायनलसाठी शुभेच्छा देऊन ऑल दी बेस्ट वाकस, ऑल दी बेस्ट अंतराळ नीड. आणि गेम इज ऑन. 3-2-1 लेट्स स्टार्ट द गेम. पहिला बॉल किरण करडेचा, पहिलाच बॉल भगवान दळवीचा फटका ऑन साइडला. प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती सिंगलने सुरुवात आहे आणि इथून फायनलची ही सुरुवात झाली. वाकस 11 सर्वज्ञ 11 वाकस संघाची. आणि फायनल मॅच दोन संघांमध्ये जबरदस्त होईल. आणि खरं तर या क्रीडा स्पर्धेसाठी साई अनिल मिनमिने यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. साई अनिल मिनमिने यांचं मनापासून आभार. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र किरण करडे बॉलिंग स्टान्सवर तयार आहे. फटका ऋतिक दळवीचा भरपूर उंच होता आणि प्रयत्न होता, पण ऋतिक थांबणार नाहीये. फायनलची मॅच आहे, जवाब करार आहे आणि ठोकलाय तो सिक्सर. ऋतिक दळवी खरं तर मॅन ऑफ द सिरीज सायकल साठी वाकस आणि अंतराळ नीडचे खेळाडू खरं तर आगेकूच करतायत. कोण कोणावरती भारी ठरेल त्यावरती सायकल कोण घेऊन जाणार हे ठरणार आहे. प्रत्येकाचा वैयक्तिक परफॉर्मन्स त्याला मॅन ऑफ द सिरीज पर्यंत घेऊन जाईल. किरण करडे 2 चेंडू आणि 7 धावा. वाकस 11 सर्वज्ञ 11 वाकस संघाच्या. जोरदार अपील होती. आतमध्ये येणारा झपकन आतमध्ये वळणारा चेंडू होता. किरण करडे वेगवान बॉलर आहे आणि अंजबच्या बाजूलाच असणारा अंतराळ नीडचं गाव आहे आणि वाकस 11 देखील अगदी अंजबच्या बाजूलाच आहे. दोन्ही याच परिसरातील गाव आहेत आणि खेळाडू देखील एकमेकांच्या समोर. अत्यंत मैत्रीपूर्ण लढत होईल. पण किरण करड्याचा हा वेगवान चेंडू ऋतिकला बीट करून गेला. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल आणि 7. जशी संध्याकाळ होईल तसं मात्र चेंडू बाउंड्री लाईन पलीकडे तेवढा जाणार नाही. आणि ऋतिक आणि भगवानला माहित आहे की या मॅच मध्ये 4 ओव्हरमध्ये 40 45 50 जरी झाल्या तरी फाईट करता येईल. त्यामुळे 2 जरी डॉट बॉल गेले तरी मात्र ऋतिकचा प्रयत्न असणार आहे तो धावा संख्या करण्यासाठी. किरणचा बॉल फटका भारी आहे. खेळाडू धावते पण चेंडू सीमा रेषा पलीकडे. ऋतिक दळवीचा षटकार. 5 चेंडू धावा झाले त्या मात्र 13. 2 चेंडू जरी डॉट आले तरी पुढच्या बॉल वरती षटकार मी खेळणार हे दाखवलं ऋतिकने. आणि 5 चेंडू मध्ये धावा झाल्या त्या मात्र 13. किरण करडे ज्याने मागच्या 3ही मॅच मध्ये 3 विकेट कमावल्या. प्रत्येक मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये 1-1 विकेट. तो फायनलच्या मॅच मध्ये 5 चेंडू मध्ये 13 धावा खर्च करतोय. आणि या मॅच मध्ये ऋतिक त्याला 2 षटकार खेचत 4 बॉल मध्ये 12 वरती नॉट आउट खेळतोय. खोला टाकला होता चेंडू. स्टंप वरती नजर ठेवून किरणने हा चेंडू टाकला होता, पण ओव्हर इथून 1 रनने समाप्त होईल. पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्यात वाकस 11 सर्वज्ञ 11 वाकसच्या त्या मात्र 14. 2 षटकार 2 सिंगल 14 धावा झाल्या. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण टाइम या ठिकाणी 5 वाजलेत. त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. कारण 3 ओव्हर नंतर 4 ओव्हर बक्षीस समारंभ आणि सगळ्यांना लवकर घरी जायचं आणि सूर्यास्त लवकर होतो. आता त्या कारणास्तव फायनल लवकर झाली पाहिजे. आणि जे काही काउंटिंग आहे वडवल B+ आणि वाकस संघाचं ते देखील या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये करण्यासाठी रुपेश जोगळे नक्कीच येतील. काल धोत्रे संघाचा परफॉर्मन्स जो राहिला ना, विकेट हॅट्रिक पहिली घेतली ती मात्र धोत्रे संघाच्या गोलंदाज जितेशने. छोटा गोलंदाज होता पण त्याने दोन्ही मॅच मध्ये 3-3 विकेट घेतल्या. आणि खरं तर जी मॅच ते पराभवाच्या छायेत गेले असते, जी क्वालिफायची होती आंथरडवर्डीच्या विरोधात, इथे त्याने विजय मिळवला आणि ट्रॉफीचा मानकरी ठरला. पहिला संघ होता तो
ब्रदर्स 11 धोत्रे आणि गणेश रसाळ सर या ठिकाणी आलेत. सर आपलं देखील अभिनंदन. फटका या ठिकाणी जागेवरून खेळलाय आणि ताकदीने सीमारेषा पलीकडे नेलाय. ऋतिक दळवीचा हा षटकार. खतरनाक शॉट आहे ऋतिकचा, ताकद भरपूर आहे. कारण हा शॉट जेव्हा खेळला ना आनंद दळवी साहेबांना असं वाटलं की कदाचित विकेट फसली आहे, पण ताकदीच्या जोरावरती ऋतिकने षटकार खेळला. अंतराळ नीड अक्षय जाधव. काल अक्षय जाधव बॅटने बॉलने किमया दाखवत होता आणि त्यात अक्षय जाधववरती आज ऋतिक दळवीने फायनल मध्ये पहिला षटकार खेळलाय. पुन्हा एकदा फटका आसमानी आसमानी टोला आणि पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक ऋतिक दळवी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अंतराळ नीड संघाचे गोलंदाज जेवढा दावा खर्च करतील, जेवढा ऋतिक दळवीचा धावा होतील, तेवढाच कदाचित तो मॅन ऑफ द सिरीज सुद्धा जिंकू शकतो. भगवान दळवी सुद्धा त्या रेसमध्ये तो देखील जिंकू शकतो. त्यामुळे दोन्ही संघामध्ये भरपूर चढाओढ आहे. खरं तर ट्रॉफीसाठी आहेच, सायकलसाठी देखील तेवढी चढाओढ आहे ती या दोन संघांमध्ये. गोलंदाज तयार. फटका पुन्हा एकदा ऋतिक दळवीचा. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रायकर एंडला थ्रो थोडा लेट आला. या दरम्यान 2 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या, या ओव्हरमध्ये 3 चेंडूवरती आल्या 14. 28 धावा झाल्या दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. वाकस 11 सर्वज्ञ 11 वाकस हा संघ 28 धावा संख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा ऋतिक दळवीचा फटका. खेळाडू धावतो. कुणाल बॉल अगदी त्याच्या समोर. एकच सिंगल मिळेल. भगवानकडे स्ट्राईक येईल आणि 29 धावा फलकावरती. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला, कारण संध्याकाळ होत चालली आहे त्या कारणास्तव, आणि फिल्डिंग ही आपल्यासाठी लक बाजू आहे हे पकडून मात्र अंतराळ नीडने फिल्डिंग स्वीकारली. आणि वाकस संघाला बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो आज काही फरक पडला नाही. टॉस कोणीही जिंकू दे, परफॉर्मन्स मात्र त्यांनी तीनही मॅचमध्ये दिलाय. आणि भगवानचा रिव्हर्स शॉट आला नाही तर मग काय वेगळंच. आणि भगवानचा रिव्हर्स शॉट देऊन जाईल धावा 4. 5व्या चेंडूवरती आलाय चौकार. टोटल धावा झाल्या त्या 33. अक्षय जाधवच्या प्रत्येक चेंडूवरती धावा आल्या. पहिला षटकार, दुसरा षटकार, त्यानंतर 2 सिंगल आणि आता भगवान दळवीचा चौकार. 5 चेंडू आणि धावसंख्या पोहोचली ती मात्र 33. एकही चेंडू डॉट आला नाही या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल, भगवानचा फटका आणि एका टप्प्याने लॉंग स्टॉपला ठोकलाय भगवान दळवीने हा चौकार. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या पोहोचली ती मात्र 37. फायनलच्या मॅच मध्ये वाकस 11 सर्वज्ञ 11 वाकसची धावसंख्या ती मात्र 37 या धावसंख्येवरती. ड्रिंक पाण्याची सोय करा आपण मैदानावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 23, 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 37. तिसरा गोलंदाज असेल तो मात्र किरण जाधव, लेफ्ट हँड बॉलर आहे. डावखुरा गोलंदाजाचा वापर आणि मैदान पूर्णपणे शांत झालाय, कारण एका बाजूने वाकस संघाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. सलामीची जोडी मैदानावरती आहे आणि विपक्षी टीम कडून कुठल्याही विकेटचा अजून त्यांनी पतन केलेलं नाहीये. त्यामुळे त्यांचे सपोर्टर पूर्णपणे शांत आहेत आणि आपला संघ चमत्कार करेल. आज सुसाट वेगाने धावणाऱ्या वाकस 11 सर्वज्ञ 11 वाकस संघाला आज इथे धावसंख्येला कुठेतरी पॉज देता येईल, थांबवता येईल, यासाठी किरण जाधव ज्याने काल 3ही मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स केला आणि तो किरण जाधव इथे काहीतरी चमत्कार करेल का आणि विकेट ऋतिक किंवा भगवानची कमवेल का हे बघायचंय. मॅन ऑफ द सिरीज साठी एका विकेटला 5 पॉइंट असतील याची नोंद घ्या सर्व खेळाडूंनी. एका विकेट साठी 5 पॉइंट मॅन ऑफ द सिरीज साठी असतील. गोलंदाज तयार. किरण जाधवचा हा चेंडू ऋतिक साठी होता, मागे खेळण्याचा प्रयत्न होता पण बॉलने मात्र सुरुवात केली. 37 धावा झाल्या. संध्याकाळ झाली आहे त्यामुळे वाकस संघाने आज 40 धावा देखील डिफेन्स केल्या. 60 पेक्षा जास्त धावा देखील त्यांनी ठोकून काढल्या. त्यामुळे आज सलामीची जोडी त्यांची अत्यंत विस्फोटक आहे आणि मिडल ऑर्डर देखील त्यांची तेवढीच दमदार आहे. पण किरण जाधव जो या टीमचा गेम चेंजर आहे तो ओव्हर साठी आहे. फटका हवेत चाललाय आणि पकडली आहे कॅच. विकेट येईल ती मात्र ऋतिक दळवीची. ओव्हर नंबर 3 च्या दुसऱ्या बॉल वरती
ऋतिक येथून बाद आणि आता मैदानाच्या आत चाललाय तो मात्र नवनाथ माळी. अनुभव नवनाथकडे आहे. चला चला लवकर फास्ट खेळा, फिल्डिंग लगेच लावून घ्या, बॅटर आपण चला लगेच. आणि धावा फलकावरती धावा आहेत त्या 37. धावा झाल्यात. किरण जाधव समोर येतो नवनाथ माळी. फायनलची मॅच किरण जाधवची ही ओव्हर. नवनाथ माळीचा फटका डीप स्कोअर लेग मध्ये खेळाडू आहे. फेक होतीये फक्त एकच धाव. 38 धावा झाल्या. स्वर्गीय भास्कर 11 अंजप ए आणि अंजप बी संघ दोघांचेही मनापासून कौतुक. प्रचंड मेहनत त्यांनी घेतली या स्पर्धेमध्ये. संभाजी पतारे सर असतील, नरेश मिनमिने दादा, रुपेश जोगळे असेल, प्रवीण पतारे असेल, सुदाम जोगळे असेल, जयवंत असेल, मिलिंद मिनमिने असेल आणि असे कित्येक त्यांचे सहकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली. ग्रामस्थ मंडळ अंजप यांचंही तेवढं चांगलं सहकार्य. आणि भगवानच्या बॅट मधून आडव्या बॅटने ऑन साइडला भगवानचा हा षटकार थांबलेल्या धावसंख्येला गती देणारा षटकार आहे. विथ द स्पीड विथ द बॅट भगवानने सिक्सर खेचला आणि टोटल धावसंख्या षटकाराने 44. 44 धावा आणि चेंडू संपलेत किरण जाधवचे ते मात्र 4. षटकार थांबले होते, चौकार थांबले होते, पण भगवान आला आणि त्याने पुन्हा त्या षटकार चौकारांना गती दिली. गोलंदाज किरण जाधव इन ऍक्शन आणि भगवान दलवीचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एका टप्प्याने चौकार. 44 आणि 4 48 धावा झाल्या. वाकस 11 सर्वज्ञ 11 वाकसच्या. भगवान दळवी या मॅच मध्ये आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार आणि 1 सिंगल असे 19 धावसंख्येवरती खेळतोय आणि इथून तो अशीच बॅटिंग करत आला कदाचित 50 सुद्धा तो कंप्लीट करू शकतो. आणखी या इनिंगचे 7 बॉल आहेत आणि 50 साठी त्याला 31 धावा पाहिजेत. धावसंख्या धावफलकावरती 48. किरण जाधवचा हा शेवटचा बॉल. रिव्हर्स खेळला आणि भगवान दलवीचा शॉट 50 पार. वाकस 11 संघ टाळ्या होऊन जाऊ द्या. 52 धावा झाल्या त्या संपूर्ण टीमच्या आणि 3 ओव्हरचा खेळ इथून झालाय समाप्त. आणि आता चौथ्या ओव्हर साठी बॉलर इन्व्हाइट केलाय तो मात्र कुणाल जाधवला. 3 ओव्हर 52 धावा. खरं तर 4 संघ विजयाचे हकदार आहेत. ब्रदर्स 11 धोत्रे पहिला संघ होता जो ट्रॉफीचा मानकरी ठरला. त्यानंतर दुसरा संघ होता अंथराड नीड. तिसरा संघ होता तो भडवल बी प्लस आणि त्यानंतर चौथा संघ होता तो मात्र वाकस 11 वाकस. आता 4 संघामध्ये धोत्रे आणि भडवल बी प्लस यांच्यामध्ये तिसरा किंवा चौथा नंबर असेल. वाकस आणि अंथराडी जो जिंकेल त्यावरती त्यांचा तिसरा आणि चौथा क्रमांक ठरणार आहे. मला फायनल कोण जिंकेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल. गुड बॉलिंग स्ट्राईक घ्यायची स्वतःकडे. पंचांनी सांगितले नो रन. पुन्हा नवनाथ स्ट्राईक वरती असेल. 52 धावा. 1 चेंडू झालाय कुणाल जाधवचा. नवीन गोलंदाज आहे कुणाल जाधव. बॉलिंग ऍक्शन भारी आहे त्याची. नवनाथचा फटका. 2 खेळाडू धावतात. फील्ड केला चेंडू किरण जाधवने. एकच सिंगल. 53 धावा झाल्यात. 2 बॉल संपलेत. हरिश्चंद्र जाधव साहेबांचं सुपुत्र आहे कुणाल, जो खरं तर सीझन क्रिकेट देखील खेळतो आणि आता टेनिस मध्ये देखील त्याला गोलंदाजी दिली. विश्वास करडे यांनी आपल्या नवोदित गोलंदाजावरती विश्वास दाखवला आणि आता कुणालचा तिसरा बॉल. भगवानचा शॉट पॉइंट मधून चेंडू काढला. डीप मध्ये आहेत सूरज जाधव त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी भगवान स्ट्राईक राखायचे आणि या दरम्यान विकेट मात्र इथून गमवावी लागेल नवनाथला. आणखीन एक सिंगल. 54 झाल्यात आणि विवेक वैखरे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 54 धावा झाल्यात. विवेक नाव आहे खरं तर त्याचं. आणि नवनाथ आउट झालाय.
रिव्हर्स शॉट भगवान दळवीचा, रिव्हर्स शॉट फेमस भगवान दळवी इथे. आणखीन एक चौकार आहे. 58 धावा झाल्या वाकस 11 सर्वज्ञ 11 वाकसच्या. अविनाश थोरवे दादा यांचं आगमन होतं. अविनाश दादा आपलं मनपूर्वक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 1500 रुपयाचा आणि त्याचबरोबर कुमार थोरवे यांच्या माध्यमातून 7000 रुपयाचा आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलं. कुमार दादा आपण यावं. आणि श्रेयस पाटील देखील आले. श्रेयस आपलं देखील स्वागत. फटका भारी आहे, खतरनाक शॉट, जबरदस्त वंडरफुल शॉट, बाउंड्री लाईनच्या पार ठोकलाय तो षटकार. आणि भावण्यांचं आगमन झालं. कुमार दादा आपण मंचावरती यावं. आणि मंदार थोरवे दादा आपणास विनंती करता आपणही मंचावरती यावं. सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि स्पर्धा मात्र शेवटच्या टप्प्यात आहे, फायनलची मॅच आहे. आणि भगवान दळवीचा हा षटकार आणि त्यावरती प्रेक्षकांच्या टाळ्या होत्या. त्यानंतर कुणाल जाधवचा बॉल मागे चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल इथून मिळेल. आणि फायनल मध्ये पहिल्या इनिंग मध्ये टोटल स्कोर जयवंत आपल्याला इथून सूचित करतील. 65 धावा 65 आणि 66 रन्सचं टार्गेट. भगवान दळवीचा वैयक्तिक स्कोर या ठिकाणी जयवंत आम्हाला इन्फॉर्म करा. कारण भगवान आज बरसलाय, देवाची कृपा झालीच. पण भगवाननी जी परफॉर्मन्स दाखवला ना, 33 धावा भगवानने केला. टाळ्या होऊन जाऊ द्या वाका संघ भगवानसाठी. 33 धावांची इनिंग तो कळलाय 65 मध्ये. सायकल चालवतच घरी जाईल वाटतं आज. आणि 66 धावांचं लक्ष या ठिकाणी ज्यांचे आम्ही आतुरते पाहत होतो. उद्घाटनापासून या पाहुण्यांना कधी कुमार दादा येतील, त्यांचे सहकारी येतील. कुमार थोरवे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 7000 रुपयाचं सहकार्य लाभलं. त्यानंतर अविनाश थोरवे यांच्या वतीने 1500 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. ते कुमार थोरवे दादा, अविनाश थोरवे, त्यानंतर मंदार थोरवे आणि श्रेयस पाटील असे 4 मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सहर्ष स्वागत. तर कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण कॅमेरा टर्न करा. या ठिकाणी आपण पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. तर मी विनंती करेल आयोजकांना की आपण रुपेश आपण पुढे या, नरेश दादा आपण पुढे या. आणि ज्यांच्या वतीने आपल्याला या क्रीडा स्पर्धा उभारण्यासाठी जे आर्थिक सहाय्य लाभलं त्या पाहुण्यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते आपण करावा. तर मी विनंती करेल कुमार थोरवे दादांना की दादा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं, जिथे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 7000 रुपयाचं आर्थिक सहाय्य देऊन या स्पर्धेला ज्यांची मोठी साथ लाभली त्या कुमार थोरवे दादांचा सत्कार या ठिकाणी नरेश मिनमिने दादा आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करावा. कुमार थोरवे दादा म्हणजे त्यांची खरं तर पर्सनॅलिटी डॅशिंग आहे आणि त्यांची ड्रेसिंग सेन्स मला फार आवडतो. मी कधी त्यांचा स्टेटस बघितला ना, त्यांचा ड्रेसिंग सेन्स मला फार आवडतो. व्हाईट शर्ट, पॅन्ट, त्यानंतर हातामध्ये एक वॉच, त्याच्यानंतर शूज आणि त्याचबरोबर कधी कधी ते टाय सुद्धा परिधान करतात. आणि हँडसम लुकिंग कुमार थोरवे दादा ज्यांनी 7000 रुपये या स्पर्धेत आले त्यांचा सत्कार. त्यानंतर मंदार थोरवे दादा यांचा सत्कार करण्यात येईल. मंदार थोरवे दादा म्हटलं तर त्यांचा आवडता ड्रेस म्हटलं तर टी शर्ट, कारण जिम ते सातत्याने करतात आणि त्यांचा देखील सत्कार आपण करू. मंदार थोरवे दादा यांचा देखील लुक भारी आहे, हेअरस्टाईल भारी आहे, दाढीचा लुक भारी आहे, कारण पुरुष असावं तर दाढीमध्ये शोभा. मंदार थोरवे दादांचा जीन्स पॅन्ट, शूज आणि हँडसम लुकिंग मंदार थोरवे दादांचा एक रुपेश जोगळे आमच्या संघाचे कर्णधार आहेत, स्वर्गीय भास्कर 11 त्यांच्या शुभासीन. त्यानंतर अविनाश थोरवे दादा ज्यांनी देखील या स्पर्धेला सहकार्य केलं. खरं तर आता ते जिमला जायला त्यांची सुरुवात आहे, त्यामुळे अविनाश थोरवे दादा सगळं बेंडू दादा आपण सत्कार करावा. अविनाश थोरवे दादा एक यंग टॅलेंटेड एक युवा नेतृत्व ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. अविनाश थोरवे दादांचा हा सत्कार. आणि त्यानंतर भावी इंजिनियर श्रेयस पाटील यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. श्रेयस आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचा. भावी इंजिनियर पहिल्याच वर्षात आहे डिप्लोमाच्या, त्यामुळे पाऊल पडलंय, इंजिनियर 100% ते होणार. श्रेयस लवकर चला कारण मॅच इथं आपल्याला सुरू करायची आहे. सुदेश मिनमिने आपण सत्कार करावा श्रेयसचा.
सिव्हिल इंजिनियर म्हणून ते पुढे येतील आणि कदाचित याच ठिकाणी एखादी बिल्डिंग सुद्धा उभारतील प्रेक्षकांना उंचावरून बघण्यासाठी. श्रेयस पाटील यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. आणि फायनल मॅच विजयासाठी लक्ष आहे 66 धावसंख्येचं आणि श्रेयस पाटील यांचा सत्कार. धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार. आणि जाऊया फायनल मॅच. गेम इज बिगिन. पहिला बॉल ऋतिक दलवीचा. पहिलाच बॉल किरण जाधव साठी. किरण जाधवच्या बॅट मधून धावा संघासाठी येणं महत्वाचं आहे, कारण जर इथून किरण जाधव जर चमकला तर आंतरनीड संघाचं या फायनलचं भवितव्य चमकेल आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कदाचित हा संघ घेऊन जाईल. गोलंदाज तयार. किरण जाधवच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क जाईल का? आणि इथे मैदानाच्या आत राहिला, फटका फसला आणि कॅच पकडले. आणि वाकस 11 सर्वज्ञ 11 जय हनुमान या संघाला मात्र पहिली विकेट. अष्टपैलू परफॉर्मन्स आज ऋतिक दळवीचा आणि सर्व संघ एकत्र मिळून वाकस 11 संघ उभारलाय. आणि किरण जाधव या मॅच मध्ये खेळणं फार महत्वाचं होतं. कदाचित या मॅच मध्ये त्याची खेळी शेवटपर्यंत खेळणं त्याला फार महत्वाचं होतं, पण रिस्क घेतली आणि आपली कॅच त्याने दिली आणि त्यानंतर तो आता परतला. निराश आहे, नाराज आहे, कारण फायनलची मॅच आणि तिथे त्याचा परफॉर्मन्स थोडा का होईना शून्यावरती तो आउट झाला, म्हणजे भोपळाही त्याला फोडता आला नाही. आणि आता मात्र अक्षय जाधव देखील चांगला बॅटर आहे, उंच फटके तो मारतो, पण ऋतिक दळवीच्या अगेन्स्ट मात्र दमदार खेळ करावा लागेल. ऋतिक दळवीचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक. संभाजी पतारे सरांचे 2 हात पुढे आले, म्हणजे व्हाईट बॉल पुढे आले, म्हणजे आधी मागे होते आता पुढे आले आणि एक एक्स्ट्राची रन मिळेल व्हाईट बॉलची धाव. ऋतिक दळवीला जर अक्षय जाधवने षटकार खेळला ना तर खरं तर त्याच्या बॅटिंगचा स्टेटस थोडा वर असेल. आणि ऋतिक दळवीचा हा चेंडू पुढे, कारण हल्ली कर्जत तालुक्यात ऋतिक दळवीला खेळतं म्हणजे बॅटिंगचा परफॉर्मन्स त्या फलंदाजाचा हाय असेल असं मानलं जातं. आणि आता अक्षय जाधव कसं करेल, कारण टॉप ऑलराऊंडर आहे. खरं तर खालापूर तालुक्यात चॅम्पियन ट्रॉफी मध्ये बेस्ट बॉलर सुद्धा ऋतिक ठरला होता. आणि यावेळेस पंचांनी नो बॉल घोषित केलाय, पिचच्या बाहेर आहे, नो बॉल इथून घोषित केलाय. त्यामुळे कर्जत, खालापूर आणि सुधागड 3 तालुक्यांची ती चॅम्पियन ट्रॉफी झाली होती. 3 तालुक्यामधील बेस्ट बॉलर होता तो वाकस संघाचा ऋतिक दळवी. आणि त्याच्या विरोधात जर षटकार खेळला तर परफॉर्मन्स भारीच असेल. आणि अक्षय जाधवला फ्री हिटची चान्स घेईल का अक्षय जाधव? आणखीन एक चांगला बॉल. 66चं लक्ष आहे, पण धावा मात्र येत नाहीयेत आणि एका मागोमाग एक डॉट बॉल मात्र येतात. या दरम्यान फायनल मॅच बघण्यासाठी विनायक मिनमिने, हनुमंत मिनमिने आणि जनार्दन ठोंबरे दादा उपस्थित झालेत. आपलं स्वागत. अक्षय जाधवचा फटका, हवेचा वेध आणि डाऊन दी बॉल. खेळाडू कॅच ड्रॉप केली. 2 धावा मिळतील आंतरनीड संघाला. सिंगल डबलने आता काही होणार नाही, कारण फटके पाहिजेत. 66 चेस करायच्यात तर मोठे फटके पाहिजेत. आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत त्या फक्त 4 आणि ऋतिकचे चेंडू संपले ते 5 चेंडू 4 धावा. ऋतिकचे 5 पॉइंट खरं तर गमावले, कॅच पकडले असते तर. सुंदर फटका आहे, ताकद भरपूर आहे आणि ऋतिक दळवीला ठोकलाय षटकार. ओव्हर पूर्ण झाली ऋतिक दळवीची. धावा झाल्या पहिल्या ओव्हर मध्ये 10. 3 ओव्हर मध्ये आता धावा करायच्या त्या मात्र 56. नरेश मिनमिने दादा यांची प्रचंड मेहनत आहे. आणि जर आणखीन एक षटकार ठोकला फलंदाज अक्षयने आणि किरणने जर 2 ठोकले तर नरेश सुद्धा मिनमिने दादा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. नरेश मिनमिने यांचा कालचा षटकार मी क्लिप काढली, रात्री 12 वाजता मला आठवण आली आणि मी नरेश दादांची क्लिप काढली, कारण तो षटकार भारी होता. आणि बेंडू दादा जसे मला कॅमेरा दिसला ना त्यांच्या ड्रेसिंग सेन्सची मी क्लिप काढली, कारण मला माहिती आहे की हे व्यक्तिमत्व ज्या पद्धतीने मेहनत घेतात आणि त्यांचं कौतुक करणं हे देखील तेवढंच काम आहे. आणि स्वर्गीय भास्कर लीलन अंजप संघ यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण खूप चांगली स्पर्धा त्यांनी मात्र आयोजित केली आणि जबरदस्त आयोजन या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं राहिलं. एक सिंगल इथे आली. आता 17 बॉल आणि 55 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय रामदासजी मिनमिने साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं देखील सहर्ष स्वागत. कारण रामदासजी मिनमिने यांचे सुपुत्र रुपेश मिनमिने यांच्या वतीने आकर्षक कूलर या क्रीडा स्पर्धेला, त्याचबरोबर जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होतात
मी विनंती करतो साहेब आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम इन दिस टुर्नामेंट. थोडंसं कोऑर्डिनेशन बिघडलं होतं आणि या दरम्यान धाव घ्यायची पण थांबवलं अक्षयने. पाहुण्यांना विनंती केलं आपण सन्मानाने आसनस्थ व्हावं. अंजपकरांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो माझा किरण शेळके. कर्जत तालुक्यामध्ये KPL मध्ये एका ओव्हर मध्ये 1 धाव तर 5 चेंडू 5 विकेट त्याने मिळवले आणि 1 धाव वाचवता वाचवता तो चेंडू निसटला आणि आता तो रेकॉर्ड झाला असता. आणि त्या किरणचा हा चेंडू अक्षय फटक्यासाठी प्रयत्न करतोय पण इथे फक्त सिंगल वरती थांबावं लागेल. कारण आता किरण करडेकडे देखील संधी आहे आपल्या बॅटची चमक दाखवण्याची. कारण फायनल मध्ये स्कोर मोठा आहे आणि त्या मोठ्या स्कोर पर्यंत जाण्यासाठी इथून 9 षटकार जर खेळले, चेंडू मात्र जवळपास 15 आहेत. 15 चेंडू मध्ये 9 षटकार खेळायचे. ह्या प्लॅनिंगने जर खेळला अंतरड नीड तर मात्र ट्रॉफीचा हकदार ठरेल पहिल्या क्रमांकाचा. किरण करडेचा फटका भरपूर उंच डाऊन दी बॉल. खेळाडू कॅच पकडली आणि बॅटर होईल इथून आउट. आता 14 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. विश्वास देवळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि महेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पनवेल कोपरा येथून या ठिकाणी हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. षटक संपलं की आपण या दोन्ही पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी करू. कॅमेरामॅन देखील मॅच कव्हर करतोय. षटक संपलं की या दोन्ही पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करू. कारण भरपूर दूरवरून हे पाहुणे आपल्या आमंत्रणाचा स्वीकार करून आणि आपला वेळात वेळ काढून संध्याकाळच्या वेळेत फायनल मॅच सुरू असताना हे पाहुणे या ठिकाणी आलेत. पाटील साहेब आणि देवळे साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. वॉर्म वेलकम इन दिस टुर्नामेंट. स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजप, ग्रामस्थ मंडळ अंजप आणि या संपूर्ण पंचक्रोशीतील आमच्या क्रीडा रसिक आणि सर्वांच्या वतीने आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. गेम इज ऑन. आता 14 बॉल आहेत. 14 बॉल आणि 54 आणि नरेश मिनमिने दादा यांच्या वतीने कोणी जरी आयवा कॅच पकडली, प्रेक्षकांनी जरी पकडली तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फटका दिनेश जाधवचा. डाऊन दी बॉल स्वतः बॉलर आलाय आणि पकडली किरण शेळकेने आणखीन एक कॅच. विकेट लिहून घ्या स्कोरर. कारण बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज साठी एक विकेट महत्वाचे. आणि अंतराळ नीडच्या कोणत्याही खेळाडूने जर एक जरी षटकार खेचला तरी आता नरेश मिनमिने दादांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. युवा सेना पंचायत समिती पात्र जिल्हा परिषद युवा सेना प्रमुख नरेश दादा यांच्याकडून युवा खेळाडूंसाठी कोणी जरी षटकार खेळला तरी 500 रुपये. आयवा कॅच जरी पकडली तरी 500 रुपये. त्यामुळे प्रेक्षकांनाही संधी आहे, खेळाडूंनाही संधी आहे आणि प्रचंड मेहनतीने अंजपकरांनी ही स्पर्धा उभारली. दरवर्षी अंजपकरांचं आयोजन म्हणजे भारीच असतं आणि मैदानही तेवढंच भारी, आयोजनही तेवढंच भारी. आणि आता फायनल मध्ये विश्वास करडे किरण शेळकेवरती षटकार खेचतोय तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढे आला होता विश्वास करडेचा फटका. लॉंग ऑन मध्ये पकडली कॅच आणि आणखीन एक विकेट हॅट्रिक कमावली फायनलच्या मॅच मध्ये किरण शेळकेने. आणि गेम चेंजर ओव्हर किरण शेळकेची हॅट्रिक आणि धाव फलकावरती थोडा का होईना पण इफेक्ट झालेला नाहीये. 12 चेंडू आणि 54 धावसंख्येची आता गरज आहे. आणि जे प्रेक्षक आहेत बाउंड्री लाईनचा पट्ट्यावाला आपण त्या ठिकाणी पडद्याला प्लीज आपण हात लावू नका, पाय ठेवू नका, ही आयोजकांची सूचना आहे. कारण मी दुपारी देखील उल्लेख केला की गुलाबी रंग हा फार महत्वाचा आहे, एखादा संदेश देणारा हा रंग आहे. तसं मी म्हटलं की 12 चेंडू 54 धावांची गरज आहे की ग्लेन मॅग्राने त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ पिंक बॉल टेस्ट जशी ठेवली तसे आपला छोटा भाऊ स्वर्गीय भास्कर यांच्या स्मरणार्थ पिंक कलरचा जो पट्टा आहे तो नरेश दादाने आणला आणि तो संदेश देतोय की आपण जाताना येताना सावकाश जा. इथून कॅच पकडली आणि आता वाकसकरांकडून बक्षिसाची खैरात इथून व्हायला सुरुवात झाली. किरण शेळकेने जी हॅट्रिक मिळवली फायनल मध्ये धर्माप्पा शेळके यांच्याकडून त्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि आणखीन एक विकेट म्हणजे अंतराळ नीडचे जवळपास जयवंत किती विकेट आउट झालेत? 5 विकेट. अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय आणि आता सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि 2 नवीन खेळाडूंना संधी दिली, सार्थक करडे आणि कुणाल जाधव. कारण 11 बॉल 54. आता 11 बॉल मध्ये 9 षटकार खेळायचे आहेत. त्यासाठी खरं तर हे छोटे खेळाडू आहेत पण जे टच मध्ये आहेत अर्थात प्रॅक्टिस मध्ये त्यांना पाठवलं आणि मोठ्या स्टेजवरती ती संधी आहे त्या दोघांनाही.
विवेक वैखरे बॉलिंग साठी आहे. दुसरा चेंडू मात्र डॉट आला आणि विवेक वैखरेचे 4 बॉल आहेत या ओव्हरमध्ये. त्याने जरी हॅट्रिक मिळवली तरी देखील धर्म आप्पा शेळके यांच्याकडून विवेक वैखरेसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गणेशदादा मोडक आणि जयतू धुळे साहेब आपण थांबा, कारण बक्षीस समारंभ आपल्या सर्वांच्या शुभ असते या ठिकाणी केला जाणार आहे. विवेकचा पुढील बॉल सार्थकचा फटका. यस 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 पंचांचा निर्णय आला की बॅटर इथून आउट झालाय. सार्थक आउट झालाय. 6वा फलंदाज आउट झाला. चला नवीन फलंदाज सूरज जाधव आता जातोय. आता 9 षटकार खेचायचे आणि चेंडू देखील या मॅच मध्ये बाकी आहेत ते मात्र 9 बॉल 54 आणि माजी सरपंच वामनजी जोगळे या ठिकाणी आलेत. आपलं सहर्ष स्वागत. 9 चेंडू आणि 54 धावा, मोठा धावा संख्येचा डोंगर आहे आणि जो पार करणं म्हणजे प्रत्येक बॉलवरती सिक्सरच पाहिजे. प्रत्येक बॉलवरती सिक्सर पाहिजे आणि तरच फ्रेंड्स 11 अंतरनीला ही मॅच विन होता येईल. गोलंदाजाचा हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. प्रवीण आपण स्टेज वरती या. 2 संघांचा काउंटिंग फक्त धावा काउंट करायच्यात. 5-10 मिनिटाचा वेळ आपण घ्या, कारण अजून मॅच मध्ये 9 बॉल बाकी आहेत. तो खालचा पेस सोडून बाकी सर्व स्कोर कार्ड जयवंत. गोलंदाज तयार. पुढे टाकला. व्हाईट बॉलची फेक केली विवेक वैखरेने. गोलंदाज तयार. फटका भारी आहे सूरजचा. गॅप शोधलाय त्याने आणि खेळाडू तिथपर्यंत पोहोचणार नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार पोहोचलाय. लक्ष मोठे आता. धावा होणं जणू काही आता अशक्यच वाटू लागलंय आणि इथून कमबॅक करणं देखील जमणार नाही, कारण धावा भरपूर आहेत. जवळपास 49 धावा आहेत. चेंडू मात्र शिल्लक राहिलेत ते मात्र 8 की 7. बॅटची कडा आणि विवेक वैखरेच्या नावावरती आणखीन एक विकेट कॅच आउटच्या स्वरूपात सूरज बाद. आणि काल जो अनुपस्थित होता तो मंगेश करडे मैदानाच्या आतमध्ये फायनल मध्ये आज बॅटिंग करणार. एक काली अंडरआर्म क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू. टोटल विकेट इथे आउट झालेत ते मात्र टोटल 7 आणि धावा फलकावरती धावा आहेत ते मात्र 17. म्हणजे 49 धावांची गरज आहे या मॅच मध्ये अंतरड नीड संघाला. विवेकचा हा शेवटचा चेंडू असणार आणि मंगेश करडेच्या बॅटला स्पर्श करत विकेट. आणि 2 विकेट आता शिल्लक आहेत आणि 6 चेंडू आता 49. चला चला लवकर चला. आता 5:30 वाजले. सूर्य अस्ताला पोहोचलाय आणि सामना देखील आता जवळपास 6 बॉल 49 आहे. तेव्हा वाकस संघ तुम्ही आपला एक गोलंदाज मार्गस्थ करा. भगवान दळवी बॉलिंग साठी आलाय. त्याला माहिती आहे 2च विकेट बाकी आहेत. 6 चेंडू आहेत आणि 49 धावांची गरज. विवेक वैखरेने हॅट्रिक जरी मिळवली नसली तरी 4 विकेट त्याने मिळवल्या. त्याच्या या कामगिरीबद्दल धर्माप्पा शेळके यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक विवेक वैखरेसाठी. कुणाल जाधवचा फटका. 6 बॉल 49. मागे ठोकलाय षटकार. कुणाल हरिश्चंद्र जाधव षटकार त्याने खेचला. यंग टॅलेंटेड प्लेयर. आणि आता 5 चेंडू 43. भगवान 3ही मॅच मध्ये त्याने बॉलिंग केली नाही. फायनल मध्ये त्याने चान्स घेतली आहे बॉलिंग करण्याची, पण कुणाल जाधवने त्याला षटकार खेचला. खरं तर भगवानची चान्स विकेट घेण्यासाठी आहे आणि विकेट घेतलं तर कदाचित सायकल सुद्धा त्याच्यावरती येऊ शकते. भगवान खरं तर भरपूर प्रयत्न करतो संघाला जिंकून देण्यासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट. वाह
शॉट ऑफ द टुर्नामेंट. संपूर्ण टुर्नामेंट मधला सर्वोत्तम फटका रिव्हर्सचा तो म्हणजे कुणाल जाधवचा. आणि कोणाच्या विरोधात खेळलाय की ज्याने आजच्या दिवसभरामध्ये रिव्हर्स आणि रिव्हर्सच खेळलेत. त्या रिव्हर्स किंग बॅटलच्या विरोधात कुणाल जाधवचा हा रिव्हर्स शॉट. आणि नरेश मिनमिने दादा यांच्याकडून या शॉटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. शॉट ऑफ द टुर्नामेंट. चेंडू गायब झाला असा फटका आहे. हरिश्चंद्र जाधव साहेबांचा सुपुत्र कुणाल. आणि खरं तर भगवानने आज दिवसभरामध्ये 10 ते 11 रिव्हर्स खेळले असतील. त्यावरती कुणाल जाधवने जो षटकार खेचलाय तो सर्वोत्तम आहे. आता 4 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 37. सामना आपल्या बाजूने येईल की नाही यापेक्षा कुणाल जाधवचा परफॉर्मन्स जो होतोय फायनल मध्ये एक चांगल्या खेळाडूच्या विरोधात, कारण भगवान देखील या संघाचा ऑलराऊंडर आहे. त्यामुळे भगवानच्या विरोधात 2 षटकार, 4 बॉल 37. गणेश मोडक दादांकडून देखील या शॉटसाठी 500 रुपये आणि नरेश मिनमिने दादा यांच्याकडून देखील 500. 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय ते कुणाल जाधवसाठी. हा चेंडू मात्र डॉट आहे. 3 चेंडू बाकी आहेत. आणि खरं तर हे 2 मित्र गणेश मोडक, नरेश मिनमिने या 2 मित्रांनी आपल्या मित्राच्या मुलासाठी मात्र 500 1000 रुपयाचं बक्षीस इथून मात्र जाहीर केलं. आणि आता 2 चेंडू आहेत. 37 ची गरज आहे. कुणालने 2 षटकार खेचले, त्यानंतर 2 जरूर डॉट बॉल आले, पण प्रयत्न त्याचे तेच आहेत की एखादा षटकार माझ्या बॅट मधून एक नजाकत भरा फटका आणि प्रेक्षकांना खरं तर मंत्रमुग्ध करणारा तो एखादा फटका पुन्हा भगवानच्या विरोधात तो खेळेल का. 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा रिव्हर्स अंजप गावाच्या दिशेने ठोकलाय तो मात्र कुणाल जाधवने षटकार. आणखीन 1 बॉल बाकी आहे. 49 मध्ये 18 तर कमी गेल्या. आता 1 बॉल 31 ची गरज आहे. भगवानला 2 विकेट होत्या, त्या 2 पैकी 1 तरी मिळेल अपेक्षा होती, पण त्या भगवानला कुणाल जाधवने 3 षटकार खेळले, त्यात 2 रिव्हर्स होते आणि त्या कुणालला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 1 चेंडू द्या. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल 31. सामना तर जवळपास वाकस 11च्या बाजूने. कुणाल जाधवची बॅटिंग प्रेक्षकांना आणि पाहुण्यांना बघायची आहे. त्यामुळे कुणाल जाधव आता शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा भगवानला आउट ऑफ द पार्क षटकार खेचेल काय बघायचं. फायनलची मॅच आणि या संपूर्ण टुर्नामेंट मधला 16 संघ, 16 संघामध्ये मॅचेस टोटल 15 आणि 15 मॅचेस मध्ये आता शेवटचा अंतिम बॉल या क्रीडा स्पर्धेचा. आणि कुणाल जाधवचा फटका, कॅचची संधी आहे. खेळाडू खूप मागे गेला आणि या दरम्यान फायनलचा सामना संपलाय आणि जिंकलाय तो मात्र वाकस 11 हा संघ. चला मी विनंती करेल आयोजन कमिटीला की आपण सर